सगळ्यांना. बघा आज आहे वटपौर्णिमा, सर्वांना हॅपी वटपौर्णिमा. आणि माझी पूजा पण झालेली आहे देवाची. बघा मस्त देवाची पूजा वगैरे केली आणि वडाला पूजायला जायचं आहे ते पण तयार करून ठेवलेलं आहे. बघा सर्व इथे गहू आहे आणि आंबे घेतले, आंब्याला पण धागे बांधलेले आहेत. इथं सर्व कापसाचे वस्त्र घेतलेले आहेत आणि मोठीचं सामान आहे, फूल आहे, फुले आहेत, सर्व त्या प्रकारे आता फक्त रेडी व्हायची आहे. आता रेडी होते, सर्व तयार करून ठेवलं अगोदर आणि आता तयार होते. साडी पण काढून ठेवलेली आहे. चला दाखवते तुम्हाला. आरची आहे ते बसलेली आहे. इथे अशी साडी पण काढलेली आहे. ही साडी आता घालायची आहे आणि मग तयार तर सर्व झालेलं आहे. फक्त केस करायचे आणि साडी घालायची आहे. सर्व रेडी झालेलं आहे. पटकन साडी घालते आणि पूजा करून येते आणि कामं पण झालेले आहेत. सर्व बांगडी पण घातलेली आहे. मला कसं तरी वाटते बांगडी, कधी घालत नाही एवढ्याला बांगड्या, तर वेगळंच वाटते. आज पहिलेच घालून बसलेली आहे बांगडी आणि तयारी पण झालेली आहे सर्व आणि कामं पण झाले. आता आरतीला चल म्हणते तर आरती काही घेत नाही. चल ना ग आरती, चल ना पूजेला चल ना. वडाच्या झाडाची आणि वडाचं झाड जवळच आहे, घराजवळच, तर काही टेन्शनच नाही. तर आता मी पटकन रेडी होते, भेटू आता. बघा झाली आता रेडी. बघा तयारी पण झाली, साडी पण आता जायचं आहे वडाची पूजा करायला. तर आता झालं, चला तर आता जाते. कशी वाटते साडी वगैरे, कशी तयारी झाली. चला आता हे घेऊन जाते मी आता आणि याच्यावरती आता झाकायचं आहे. एक गडवा पाणी घ्यायचं आहे आणि आता मी पाणी घेते नळाचा आणि जाते पूजेला. चला आता येते मी पूजा करून. तर आता मी उखाणा घेते वटपौर्णिमेसाठी. फुल गुलाबाचा मोहक नाही. बघा आता मी एक उखाणा घेते वटपौर्णिमेसाठी. फुल गुलाबाचा मोहक, त्याची कडी आणि किशोररावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. आता एक उखाणे घेते मी, आवडते काय राहायचं बघा. फुल गुलाबाचे मोहक, त्याची कडी, किशोररावांचे नाव घेते वट पूजेच्या वेळी. कसं वाटतं? कोणतं ते बघा. आता पूजा करून पण आली, सर्व झाला आणि आज बघा तिकडे चहा वगैरे गाळत आहे. नको नको पिणे तू, मला कशाला? एक दोन दुसऱ्या कपात आणणं. आता खाण्याच्या गोष्टी नाही केल्या बघा. डबल चहा. दर्शन पाणी मस्त मंदिरातून वगैरे आलं वड पूजून. आणि आज वडाची झाडाची पूजा नाही केली तर आता वड पूजून नाही तर बघ कोणाचा फोन येत आहे. वड हा साईड नाही का खूप परेशान करत आहे. पण चला आता चहा वगैरे पिऊन घेते आता थोडंसं. घे पकड. ते आलू वगैरे मांडले मी ना. चला बाप्पा आता कपडे वगैरे पाहते आता. आज पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला. आज पौर्णिमा सुवासिनीची
पूजा तयार आहे. नाश्ता बनवत आहे आता बघा. इकडे आहे आलूचा शिरा, इकडे आहे साबुदाण्याचे वडे आणि इथे आहे साबुदाणा. हे बघा सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. आणि इथे शिरा करत आहे. आणि इकडे आरची काय करत आहे, कणिक भिजवत आहे. तर चला आता एवढं काही आहे नाश्त्यामध्ये. नाही, तिकडे साईडचे पप्पा झोपले लेट. आता इकडे मस्त बढिया बढिया नाश्ता, मस्त गरमागरम करायचं आणि खायचं. मस्त एकटीला उपास सर्वांना लागतो. सर्व रेडी करून ठेवलेले आहेत. आणि साबुदाणा पण बनवायचं आणि वडे पण करायचे. ज्यांना वडे पाहिजे त्यांना आरचीला वडे पाहिजे, साईडला पण वडे पाहिजे आणि मला पाहिजे साबुदाणा आणि शिरा पण मलाच पाहिजे. तर मी बनवणार. चला आता बनवून घेते. आता मी यांना उपास नाही आहे त्यांच्यासाठी पोळ्या टाकते. सकाळची भाजी आहे. तर आता मी हे नाश्ता वगैरे तयार करून घेते. मस्त नाश्ता पण बनवून झालेला आहे. हे वडे, इथे आहे साबुदाणाची खिचडी, इथे आहे आलूचा शिरा. या मस्त गरमागरम खायला. आता देवाला नैवेद्य करते पहिले आणि नंतर पोळ्या टाकते. कशी झाले माझे वडे नक्कीच सांगा. आणि इथे आहे मस्त साबुदाणा. तर चला या पटापट खायला.